क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रामाणिकपणा समालोचन क्षेत्रामध्ये सध्या कोणाकडे असेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये तर ते नाव येतं पहिलं म्हणजे प्रवीण वंडुस्कळ महाराज आणि खरं तर त्यांच्याच आज नावाने या स्पर्धेचं जे खरं तर आयोजन नियोजन केलेलं आहे। थँक्यू सो मच प्रवीणजी। खरं तर तुमचा डान्स देखील खूप चांगला आहे, खूप आवडला मला देखील। असं वाटलं की खरोखर मीच फक्त एन्जॉय करतो की काय, कारण का मला क्रिकेट खेळायलाही खूप आवडतं, समालोचन करण्यासाठी देखील खूप आवडतं आणि त्याच तिसरी गोष्ट म्हणजे मला डान्स देखील खूप करायला आवडतो। आणि प्रवीणजी खरं तर आमची जास्ती फारशी ओळख आमची आहे आमची, परंतु कॉन्टॅक्ट नव्हतं जिथे आमचं हाय बाय चालतं जरूर। सरा मॅन ऑफ द मॅच साठी यायचं योगेश यस। आणि बघा अम्ब्रेला छत्री, पावसामध्ये भिजू नको बाळा, कारण का काय आहे ना सर्दी वर्दी व्हायची, तुला खेळायचं आहे। परंतु पावसाळी खेळ करत असताना खरं तर आपली शरीराची काळजी घ्या तुम्ही, कारण का पावसाळी क्रिकेट महत्त्वाचं नसतं, कारण का टेनिस क्रिकेटला आपलं जास्त महत्त्वाचं देतो। परंतु खरोखरच या महाराज चषकामध्ये जे आम्हाला आमंत्रित केलं आणि जे बोलण्याची संधी दिली, पुन्हा एकदा महाराज तुम्हाला समालोचन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। असंच आपल्याकडून काहीतरी वेगळं व्हावं, वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व सर्व गुण संपन्न असणारे खरं तर हे महाराज आणि त्यांच्याच आज नावाने ही स्पर्धा होते, त्यांच्याच नावाच्याच खरं तर चर्चा होते। जवळजवळ मी जसा स्टेटस पाहिला माझ्या सर्व समालोचक मित्रांचा मला खूप छान वाटलं खरं तर, कारण का यार कुणीतरी दखल घेतली। आज आपण खेळलो एकत्र, तिथे मैत्री जावळी ग्रुप प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळायला मिळालं आणि आज खरं तर आज आपल्या नावाने ही स्पर्धा भरवली, खूप छान वाटलं, आम्हाला प्रेम मिळालं आणि थँक्यू सो मच। थँक्यू सो मच उमेशजी सावंत सर। खऱ्या अर्थानं अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व, जे मनामध्ये तेच ओटामध्ये आणि त्यांनी महाराज चषक या स्पर्धेबद्दल अतिशय चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि आमच्यावरती असणारं प्रेम आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी दाखवली आणि प्रेम व्यक्त केले, त्याबद्दल पुन्हा एकदा या आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार। आणि या मॅचला जशी सुरुवात होईल, दत्तात्रय धोंडे सर 32 शिराळा तालुक्यामध्ये अनेक वेळा अनेक स्पर्धेंना हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि या मॅचसाठी श्री गणेश नागवंटे क आणि JCC नाटोसे या टीमसाठी आवाज आपण ऐकूयात DD सरांचा, ज्यांचं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, परंतु 32 शिराळा तालुक्याशी अनेक वर्ष नातं जोडले आणि कोणालाही माहीत नाही की DD नक्की भोर तालुक्याचे आहेत। सातत्याने 32 शिराळा तालुका क्रिकेटला समर्थन देणार हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची समर्थन देता देता माईक हातामध्ये घेतला आणि ज्या वेळेस समालोचक म्हणून गरज भासते त्या वेळेस DD यांचा आवाज आपण ऐकलाय आणि या मॅचसाठी ऐकूया DD यांना। थँक्यू सो मच। दोन्ही टीम आपला 2 मिनिटं सामना थांबवा, 12th मॅन कंपल्सरी आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या। बॉलिंग टीम जर तुम्ही बॉलिंग करत असाल तर नाव आमच्यापर्यंत पोहोचवा आणि बॅटिंग टीम कृपया तुम्ही प्लेयर पाठवा। यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आज आमचे महाराज यांच्या नावाची दखल घेतली, त्याबद्दल सर्वप्रथम राहुल DJ यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो आणि त्यांच्या नावाने महाराज चषक 2024 एक भव्य दिव्य असं नियोजन पाहायला मिळत आहे। वाल्मिक पठारचे अध्यक्ष आणि आमचे बंधुमित्र आहेत राहुल DJ आणि त्यांच्या जोडीला अजयदादा पवार यांच्या माध्यमातून हे महाराज चषक 2024 पहिलं पर्व आहे। पहिल्या पर्वात दिमागदार सुरुवात देखील झाली पाहायला मिळाली। सकाळच्या सत्रापासून कोंडीबाचा पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात वर करून वाईटचा इशारा येतोय, वाईटने होते धावांचा श्रीगणेशा होतोय। नाटोशी संघाची सुरुवात मात्र वाईटनी झाली होती, मात्र मोठा मासा गळाला लावलाय कोंडीबा या गोलंदाजाने।
पहिला चेंडू नक्कीच अतिरिक्त धाव देऊन गेला. दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा धक्का, मोठा हादरा JCC संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय येताना पाहायला मिळतोय. वैभवची जागासाठी अक्षय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर महाराजांवरचं प्रेम आमच्या पूर्ण समालोचन कक्षातून पाहायला मिळत आहे. एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे महाराज प्रवीण महाराज वंडुस्कर. प्रवीण वंडुस्कर आणि टोपण नाव त्यांना म्हटलं तर महाराज, सर्व महाराज या नावानेच ओळखतात. आणि त्यांच्या नावाने हे चषक आज आयोजित केलं आहे वाल्मिक पठार असोसिएशन अंतर्गत. पुन्हा एकदा पंचांकडे पाहूया काय येतोय. पंचांचा इशारा येतो इट्स नो बॉल, म्हणजेच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट. फ्री हिटची नामी संधी फलंदाज अजय उचलू शकतो का पहावं. फ्री हिटची नामी संधी. हॅलो चेक. त्याचबरोबर आमचे परममित्र जिवलग मित्र परिवारातील आणखीन एक सदस्य सुनील साळुंके, त्याचबरोबर महेशजी कदम यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज महाराज चषक आणि खऱ्या अर्थानं उमेश सर आज जागतिक मैत्री दिवस आणि खऱ्या अर्थानं मैत्रीला साथ देत असताना मित्र कसे असावेत याचं एक उत्तम उदाहरण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज तुम्ही देखील समालोचक मित्र म्हणून आज उपस्थिती दाखवली. DD सर असतील आणि अनेक मित्र परिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सर्वांचं पुन्हा एकदा करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. महेश कदम त्याचबरोबर सुनील साळुंके यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, पंचांचा इशारा येतो. या दरम्यान 4 धावा आणि 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. एक गडी बाद 8 धावा. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन अँड लेंथ टप्पा पाहायला मिळतोय कोंडिवा याच्याकडून. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी साथ मात्र त्याला मिळत नाही. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. 8 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश आले कोंडिवा याला. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, दिशा फक्त दिली आणि 1 धावेवर समाधान. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 9 धावा. जरूर अतिरिक्त धावेने सुरुवात केली. नंतर पुढच्या चेंडूवर मात्र सुरेख असा विकेट पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेज तर्रार गोलंदाज आहे. आपल्या भात्यातील श्री गणेश नागवटेक क या संघाने अंकुश नावाचं अस्त्र बाहेर काढलंय. मात्र अजय आहे स्ट्राईकला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. पुन्हा एकदा 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का, काय घडतंय पाहावं लागेल. हा ना आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. आणि आज मैत्री दिवस, एक मैत्री दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिला संडे मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आज महाराजांवरचं प्रेम म्हणून हॅलो यस, आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की जो खेळाडू हॅट्रिक घेईल त्याला कमिटीकडून 201 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. विकेट हॅट्रिक मोठा फटका होता. पंचांचा इशारा पाहाव्या. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. त्याला आयोजन कमिटी लगेच चेंडू पुरवायचा आहे. आणि मैत्री दिवसामध्ये पाहिलं तर आज दिवसभरात या महाराज चषक 2024 मध्ये अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. कारण समालोचकाची दखल या वाल्मिक पठाराने घेतली. आणि हॅलो समालोचकाची दखल घेतली आणि वाल्मिक पठार यांनी महाराज चषक 2024 आयोजित केला आहे. एकाच समालोचकाची दखल घेणं फार मोठी गोष्ट आहे. आणि याआधी जावळी प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिलं होतं की एक फ्रेंडशिप मॅच नवी मुंबई समालोचक विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र
अशी खेळवली गेली होती समालोचकांची मॅच आणि ती मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेली होती. दोन्ही धावांनी 70 धावा केल्या होत्या. याच दरम्यान अंकुशचा पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. दोन खेळाडू त्या चेंडू खाली तैनात. एकेरीता पूर्ण दुहेरीचा प्रयत्न. सुरेख असा थ्रो आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आतापर्यंत अंकुशने 4 चेंडू हाताळत 5 धावा खर्च केल्यात. सुरेख अशी गोलंदाजी. अचूक लाईन आणि लेंथ टप्पा पाहायला मिळतोय. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावसंख्या. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपल्या संघाला जर सुस्थितीत न्यायचं असेल तर GCC सनबूर या संघाला उर्वरित चेंडूवर मोठे फटके जरूर मारावे लागतील. पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारायचा होता मात्र परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते श्री गणेश नागवटे क या संघाकडून. या आधीच्या सामन्यात जर पाहिलं तर योगेश याने काय सुरेख अशी फलंदाजी केली आणि या सामन्याचं या चषकाचं वैशिष्ट्य पाहिलं तर सामनावीर म्हणून एक ब्रँडेड छत्री म्हणून देण्यात येणार आहे. म्हणजे पावसापासून सुरक्षा. सामनावीर जो खेळाडू ठरेल त्याला पावसापासून सुरक्षा नक्कीच मिळेल. ब्रँडेड छत्री पाहायला मिळते. गणेश शेवटचा षटक स्लॉक षटक हाणामारीचा षटक घेऊन आलाय गणेश. तिसरं षटक घेऊन आलाय. 4 षटकांची ही लढत आहे. आतापर्यंत यष्ट्यांच्या मागे आपण पाहिलं होतं गणेशला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल डावी यष्टी सोडून गेलाय. चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा. या व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. सुरेख असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र खेळाडूच्या हाताला ब्रश करून चेंडू गेलाय आर पार परार सीमारेषे पार. षटकार. मिळतील धावा 6. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढून जाते 23 या आकड्यावर. सुरेख अशी फलंदाजी. मोठे फटके जरूर मारावे लागतील कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये पाहिलं तर कमीत कमी 50 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल. कुठेतरी बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज अजय याच्या बॅटमधून मात्र सिंगल रन. आणि कालच्या दिवसात जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र बिग बॅश रबर बॉल पावसाळी मान्सून धमाका त्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पाटण आर्वी 11 पाटण आणि 32 शिराळा 11 या 2 संघांमध्ये अटीतटीची सेमीफायनल लढत झाली आणि त्या लढतीमध्ये नक्कीच सुरेख अशी फलंदाजी पृथ्वीराज यादव याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र थोड्या फरकाने 32 शिराळा 11 या संघाने बाजी मारली. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवून 1 धाव. सिंगल डबलचं क्रिकेट मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फलंदाज अजय आणि अक्षय यांच्या मार्फत. आतापर्यंत पाहिलं तर अक्षय 7 चेंडू 12 धाव्यांवर खेळतोय तर अजय 10 चेंडू 10 धाव्यांवर म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने अजय खेळताना पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी. अचूक लाईन आणि अचूक टप्पा पाहायला मिळाला गणेशचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 1 गडी बाद 25. आता मात्र कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देतील. स्लॉक षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. मोठे फटके जरूर मारावे लागतील. 20-22 रनाची ओव्हर नक्कीच मारावी लागेल जर संघाला सुस्थितीत न्यायचं असेल GCC सनबूर या संघाला. तर अजय आणि अक्षय यांना मोठे फटके मारावे लागतील. नक्कीच अक्षयच्या बॅटमधून एक मोठा फटका जरूर पाहिला आहे. आता बारी आहे अजयची.
पाहूया अजय काय करतोय. महाराज चषक 2024 वाल्मिक प्रधार क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि भव्य दिव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या चषकासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो. आणि अध्यक्ष राहुल डीजे आणि अजयदादा पवार यांनी खास करून हा चषक आपल्या खेळाडूंसाठी आणला, त्यासाठी त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो. धोंडीबा नक्कीच पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, सिंगल धाव. आणि अक्षय पहा आपल्या संघासाठी सनबूर संघासाठी डेब्यू मॅच खेळताना पाहायला मिळतोय आणि डेब्यू मॅच मध्येच षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. सुरेख अशा फलंदाजीचा नमुना पेश केलाय. पंचांचा इशारा येतो, इट्स अ नो बॉल. पुढचा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट साठी डेब्युटांट अक्षय आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधून एक सुरेख षटकार जरूर आला होता. विलासच्या हातून कुठेतरी झेल सुटला आणि तो नशिबाचा षटकार मिळाला होता सनबूर संघाला. पुन्हा एकदा 30 दशा 30 व्यथा, नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजेच फ्री हिट कंटिन्यू असेल. हॅलो, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, कुटरी प्रीमियर लीगमध्ये ॲज अ कमिटी मेंबर आणि आमच्यावरती सातत्याने प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी निकम मामा यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर सुधीर जाधव नाना, अक्षय सुपुगडे, निलेशजी कदंत्रे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आज महाराज चषक 2024 या स्पर्धेसाठी दाखल झालाय. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज संपूर्ण गणेशजी निकम मामा भाजी ग्रुप या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे, त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. यस, हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आणि हा येतोय अक्षयच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. हा पावसाची बरसात रिमझिम बरसात आली आणि अक्षयच्या फलंदाजीमध्ये देखील बहार आली. JCC स्पोर्ट नाटोशी या संघाकडून डेब्यू करत असताना 2 षटकार अक्षयच्या बॅटमधून आले. काय सुरेख असा डेब्युटंट पाहायला मिळतोय. अक्षय, पावसांच्या सरी वाढल्यात आणि अक्षयची बॅटिंग देखील बहरदार होताना पाहायला मिळते. अजून एखादा षटकार पाहायला मिळेल की काय, मात्र यष्टीरक्षक चूक होती की काय, यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक आणि एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि अजयने मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे, कारण अजयला देखील माहिती आहे की अक्षयची बॅट बोलू लागली आहे, तळपळू लागली आहे. अक्षयच्या बॅटमधून अजून एखादा षटकार आला तर नक्कीच आपला संघ स्थितीमध्ये जाईल. आतापर्यंत पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 धावा. धावसंख्येवर लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हनुमंत, नवीन फलंदाज हनुमंत आलाय सिंगल धावेने. अक्षय मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड पोहोचलाय. उर्वरित चेंडू असतील 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल, पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू फेस करेल हनुमंत. पावसाचा वेग वाढलाय, हलक्याताने टोलवलाय आणि घोषांकी क्षेत्रात 1 धाव, म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. 37 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 आणि या महाराज चषक साठी
38 धावांची गरज असेल, 24 चेंडू 38 धावांची गरज असेल, 37 धावा बनवल्यात, 24 चेंडू 37 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात JCC स्पोर्ट्स नाटोशी या संघाने बनवलेत. तर 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी श्री गणेश नागवटे क या संघाला. महाराज चषक 2024 ला जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने बत्तीस शिराळा आणि स्वराज्य बत्तीस शिराळा असोसिएशन कडून फार मोठी मदत झालेली पाहायला मिळते. दो दिल एक जान असं पाहायला मिळते आपल्याला. आणि या महाराज चषकसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 सौजन्य मानसी शंकरदादा मोहिते दानशूर व्यक्तिमत्व बत्तीस शिराळा. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 8,000 रुपये मानसी सुनील मस्करदादा संघमालक चिंतामणी 11 लोकरे आळी धामणी. सर्व चषक सौजन्य संदीप चव्हाण. विशेष सहकार्य माननीय सचिनदादा गायकवाड संघमालक समृद्धी 11 स्वराज्य बत्तीस शिराळामधील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. तदनंतर विशेष सहकार्य श्री रामभाऊ यमगर संघमालक क्रांतिभूमी 82 हे देखील 32 शिराळामधील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. तसेच विशेष सहकार्य आमच्या व्यासपीठावर जे बसलेले आहेत असे माननीय श्री गणेश निकम मामा यांचा देखील या चषकामध्ये विशेष सहकार्य आहे. तदनंतर विशेष सहकार्य अमर पाटील साहेब संघमालक समायरा फायटर्स चे संघमालक आहेत. देखील या महाराज चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल टॉस साठी या VCC सनपूर आणि युवा जल्लोष आटोली युवा जल्लोष आटोली आणि VCC सनपूर या दोन्ही टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या टॉस साठी. याच दरम्यान मालिका वीर ज्यांनी पावसाळ्यापासून संरक्षणासाठी रेनकोट सौजन्य दिले असे मानसी राजूभाऊ कळंद्रे. उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य दिले असे मानसी रणजित भाईंगडे. उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य मानसी गणेश शिंदे एक स्टार क्रिकेटर आहेत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील. सामनावीर छत्री सौजन्य कुमार सूरज शेवाळे सोन्या यांच्या मार्फत देण्यात आलंय. तर संपूर्ण या चषकासाठी बॉल चेंडू ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले असे माननीय सुधीर जाधव नाना. मैदान सौजन्य आजचे आयोजक माननीय अजय पवार रोहन 11 पानेरी संघाचे खेळाडू आहेत. त्यानंतर समालोचन सौजन्य माननीय श्री राहुल DJ अध्यक्ष वाल्मिक क्रिकेट पठार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या दरम्यान वळूयात मॅचकडे जिथे मॅच रंगली आहे. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य. एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला कोंडिबा. ही फलंदाजीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. पहिला चेंडू हॅलो हॅलो डेड बॉलचा इशारा येतोय. चला टॉस साठी या युवा जल्लोष आटोली आणि टीम VCC सनपूर या लगेचच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. आटोली टीम या टॉस साठी या. हॅलो हॅलो ज्या प्रकारे सुरुवात झाली होती संघ JCC नाटोशी त्याच प्रकारे काहीतरी सुरुवात झालेली पाहायला मिळते. श्री गणेश नागवटे क या संघाची. चला आटोली कॅप्टन शेवटचा कॉल. टीम आटोली कॅप्टनला शेवटचा कॉल असेल टॉस साठी या. वेळ जास्त घेऊ नका. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल झाली आहे फलंदाज कोंडीबा याची. हॅलो 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 माईक चेक. कोंडीबाला मात्र परतावं लागेल जड पावलाने आपल्या डगआउटच्या दिशेने. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो आटोली कर्णधार. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय अक्षय, जर्सी नंबर 45 आणि 45 नंबर जर्सी म्हटलं तर इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा, ज्याला हिटमॅन या नावाने ओळखलं जातं, त्याचा जर्सी नंबर परिधान करून अक्षय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका टोलवला, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे आणि 21 धाव. ही आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची खरी मजा. घसरणं, पडणं, धडपडणं ही आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा. खरी मजा याच्यामध्येच आहे. 21 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आज जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर महाराजांवरचं प्रेम, त्यांच्या आग्रहास्तव खास आम्ही या महाराज चषक 2024ला एक मॅच का होईना पण जरूर आमचा आवाज इथपर्यंत पोहोचला, त्यासाठी सुरेख असा प्रयत्न जरूर केला होता. मात्र चेंडू जातोय, पंचांचा इशारा काय होते पाहूया. वन बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार, मिळतील धावा 4-4-4. सुरेख प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी खेळाडूने, मात्र चेंडू गेलाय सीमा रेषे पार, चौकार, मिळतील धावा 4-4-4. सात धावा संघाच्या धावसंख्येवर आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि 21 समाधान. हॅलो यस, कुठेतरी व्यत्यय आला होता तर इलेक्ट्रिक प्रॉब्लेममुळे. पावसाच्या सरी पुन्हा एकदा बरसायला मात्र सुरुवात झाली या ठिकाणी. प्रवीण पुढचा चेंडू, सुरेख फटका तर जरूर मारला. चेंडू खेळाडू त्या ठिकाणी ताईना त्या कुठेतरी पावसाची मजा, स्लायडिंग राईड करत होता. हातामध्ये चेंडू जरूर बसला होता, मात्र खेळाडूला जीवदान मिळालंय. पंचांकडे अपील करताना पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. नयनचा प्रयत्न जरूर नयनने केला होता. नयन याने जर्सी नंबर 7 परिधान करून खेळताना पाहायला मिळतोय. नयन सुरेख असा प्रयत्न जरूर केला होता. हातामध्ये चेंडू देखील बसला होता, मात्र स्लाइड झाल्यामुळे कुठेतरी कॅच ड्रॉप झालाय. फलंदाजाला मिळतंय जीवदान. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणीही वाद घालू नये याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या, कारण क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये एकदा रेषेच्या बाहेर आल्यानंतर तो आपला मित्र असतो. मात्र क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये ज्यावेळेस पंचांच्या भूमिकेत तो असतो त्यावेळेस त्याला नक्कीच देवाचा दर्जा दिला पाहिजे आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. यस, रिव्ह्यू सिस्टम नाहीये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. एक गडी बाद, 10 धावा. अजून देखील 28 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पावसाची बरसात, रिमझिम बरसात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू टोलवले. बॉल बॅक ड्राईव्ह पळताना पाहायला मिळतोय अमित, मात्र चेंडू होतोय धरणीला दान. एक धावेवरच मात्र समाधान मानावं लागतंय. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पावसाची रिमझिम वाढली आहे.
टॉपेज आणि चेंडू जात आहे घोषांकी क्षेत्रात. एक धाव आणि संघाची या एके धावसंख्येची संघाची धावसंख्या वाढून होतीये 12 या आकड्यावर. एक गडी बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हलक्यात आणि चेंडू टोलवला. एक धाव तर जरूर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय आणि चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोनच धावा आणि या चषकाचा नियम जर गवतामध्ये चेंडू असेल आणि दिसला नाही हात वर केला तर 2 धावा दिल्या जातील. चौदा धावा धावसंख्येवर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि चषकांकडे जर पाहिलं ना T20 वर्ल्ड कपची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान हाफ टार्गेट टायमिंग प्रॉपर आणि हा येतोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा हँडसम षटकार. ज्या प्रकारे रोहित शर्मा षटकार मारतो त्याच प्रकारे फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. अक्षयच्या बॅटमधून षटकार. सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय. चला आयोजक कमिटी चेंडू पुरवा लगेच. त्याला चेंडू दिलाय. खेळाडूने आपल्या जागेवर जरूर यायचं आहे. पावसाची रिमझिम आजच्या दिवसापासून सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशी गोलंदाजी आणि पंचांचा बोट आकाशाकडे. ओ यू टी परतीचा इशारा मिळतोय अक्षय याला. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आला मात्र त्याला परतावं लागेल. आता मात्र 18 धाव्यांची गरज आहे अजून देखील. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. श्री गणेश नागवटे क या संघाला जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. मॅच इज ऑन आहे. दोन्ही बाजूने देखील अजून मॅच ऑन आहे. तेरा चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हलक्यात टोलवला. एक धाव तर चित्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का मात्र थांबवलंय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. म्हणजेच येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 3 मोठे फटके दूर विजयापासून संघ श्री गणेश नागवटे क संघ 3 मोठे फटके दूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागवण टेक क संघ आपण पाहतोय 3 फटके दूर विजयापासून. 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. चला पंच जरा टीम मीटिंग कमी घ्या कारण सकाळीपासून आपल्याला फार वेळ झालाय. तर सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. हॅलो माईक चेक. आणि आपण पाहू शकता महाराज चषक 2024 पाहू शकता ऐकू शकता. यूट्यूब चॅनल सौजन्य आहेत प्रोप्रायटर ओम साई MTC चे रोशन फराड आणि कंपनी आपण पाहू शकता. आणि आज जर पाहिलं तर सन्मान चिन्ह क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहू शकता. राजू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर.
मोठा फटका जरूर मारायचा होता. बॅटची इनर एज आणि एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. 23 धावा धावसंख्येवर अजून देखील 15 धाव्यांची गरज विजयासाठी. 11 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 3 चौकार 2 सिंगल. काय घडतंय मॅच मध्ये? पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारायचा होता आणि घोषांकित क्षेत्रात 1 धाव. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज विजयासाठी. आणि यास जर पाहिलं तर वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराज चषक 2024 सन्माननीय सुधीर जाधव नाना यांच्या माध्यमातून क्रिस्टल ट्रॉफी सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आली आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता सुरेख असं सन्मान चिन्ह क्रिस्टल ट्रॉफी. सुरेख असा अचूक लाईन अँड लेंथ टप्पा पाहायला मिळतो. गोलंदाज राजू आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतो. 8 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एक मोठा फटका जर येतोय तर मॅच अजून देखील दोन्ही साईडला ऑन आहे. 8 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. राजू मात्र आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतो. मोठा फटकूर जरूर मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू खाली खेळाडू धावतोय पळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी तर पूर्ण दुहेरी पूर्ण तिहेरीचा प्रयत्न जरूर आहे. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूचं लक्ष नाही आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. 2 मोठे फटके दूर विजयापासून. श्री गणेश नागवंटेक संघ. कॅचेटीचा कॉल जरूर आहे. खेळाडू पडतोय घसरतोय मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा 3 षटकांची या ठिकाणी समाप्ती होती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. म्हणजे आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. मॅच इज ऑन. दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे. 6 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. 1 चेंडू 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. हे आहे क्रिकेटची खरी मजा. घरच्यांपासून खोटं बोलून खेळायला जाणं म्हणजे क्रिकेट. रविवारची वाट बघणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय असतं तर मित्रांना भेटण्याचा दिवस असतो. आणि आज खरं म्हटलं तर मैत्री दिवस. आणि आजच्या या मैत्री दिवसानिमित्त सर्व क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेट प्रेमींना समालोचन कक्षातून माझ्या वतीने सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय संदीप जर्सी नंबर 10. आणि 10 नंबर म्हटलं ना तर क्रिकेटचे गॉडफादर क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर नक्कीच 10 होता. संदीप 6 चेंडू 10 धाव्यांची गरज नक्कीच आहे. मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. आता मात्र प्रत्येक चेंडूवर 2 धावा पाहिजेत विजयासाठी. प्रत्येक चेंडूवर 2 धावा म्हणजेच 5 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आलंय. घोषांकित क्षेत्रात 1 धाव म्हणजेच समीकरण आता असेल 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक मोठा फटका दूर. 1 षटकार 1 चौकार दूर विजयापासून. नागवणे टेक संघ क संघ. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पहा समालोचन कक्षातून सूचना गेली आणि फलंदाजाने काय सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुरेख असा फटका येतोय षटकार. आता मात्र समीकरण होतं कुठे आणून ठेवलंय कुठे. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज विजयासाठी. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव काढली तरी हा सामना जिंकू शकेल.
सुरेख असा प्रयत्न जरूर केला नाटोशी संघाने. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच मॅच नेण्याचा त्यांचा उद्देश असेल. म्हटलं होतं ना, एक तेरी तो एक मेरी, असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक अनुभवी गोलंदाज संदीप पाहायला मिळतो आपल्याला. आणि हा येतोय विजयी षटकार. फलंदाज गणेशच्या बॅटमधून येतोय विजयी षटकार आणि मॅच होती फिनिश. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण पाहू शकता. नो डाऊट मिस्टर गणेश, ज्याच्या बॅटमधून विजयी षटकार आला असा गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यायचंय गणेश. आणि या वातावरणामध्ये जसा बदल होतो आणि हवामानामध्ये जसा बदल होतो तसा समालोचन कक्षामध्ये देखील करूयात बदल. नवी मुंबईमधील एक सुमधुर आवाज राहुलजी शिरसाट उर्फ प्रिन्स यांना मी आमंत्रित करतो. आणि प्रवीण महाराज वंडुस्कर यांना मी यांचे आभार मानतो की आजच्या या मैत्री दिनानिमित्त आम्ही आपल्या आग्रहस्तव खास या ठिकाणी आणि आपण एक मॅच समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार आहेत. गणेश यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. तर सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. सामनावीरासाठी खास छत्री या ठिकाणी पुरस्कृत केली सूरज शेबाळे सोने यांच्या माध्यमातून या ठिकाणी